गुड मॉर्निंग स्टुडंट्स. BA द्वितीय वर्षाचा हा तुमच्या सिलेबसचा पहिलाच व्हिडिओ. आपल्या चॅप्टरमधला पहिला जो म्हणजे सरळच आता आपण विचार करूयात की आपला जो काही सिलेबस आहे त्यामधला पहिला जो चॅप्टर आहे कल्चर संस्कृती, त्यातला जो पहिला मुद्दा आहे त्यापासून आपण आता आपल्या सिलेबसच्या टीचिंगला सुरुवात करणार आहोत. तर यातला पहिला जो मुद्दा आहे संस्कृती, संस्कृतीचा अर्थ आणि संस्कृतीची वैशिष्ट्ये हे आपण इथं समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम लक्षात घ्या, संस्कृती म्हणजे काय. तसं तर हा शब्द तुम्ही 11वी 12वी पासूनच ऐकत आलेला आहात. म्हणजे काय तुमच्यासाठी एकदम नवीनच आणि पहिल्यांदाच अभ्यासक्रमाला आलेला हा प्रकार आहे अशातला भाग नाही आहे. संस्कृतीच्या संदर्भात थोडीफार माहिती, थोडंफार वाचन तुमचं याआधीसुद्धा झालेलं असणारच, पण तरी पण एक डीपली सिलेबसचा भाग म्हणून याला आपण इथं समजून घेणार आहोत. एका शब्दात सांगायचं म्हणजे संस्कृती किंवा संस्कृतीचा अर्थ सांगताना एका शब्दात जर त्याचं विश्लेषण करतो म्हटलं किंवा व्याख्या सांगतो म्हटलं तर असं म्हणता येईल की आपल्या आजूबाजूला मानवाने निर्माण केलेल्या कुठल्याही गोष्टीला आपण संस्कृती म्हणू शकतो. म्हणजे काय तर हजारो वर्षांचा इतिहास आहे मानवी समाजाचा. या हजारो वर्षांच्या इतिहासात मानवानं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहून ज्या ज्या गोष्टींची, वस्तूंची निर्मिती केलेली असेल त्या सर्व घटकांना आपण या ठिकाणी संस्कृतीमध्ये सम्मिलित करू शकतो, समाविष्ट करू शकतो. या अर्थानं मानवानं निर्माण केलेल्या सर्वच घटकांचा समावेश कशात होईल? संस्कृतीमध्ये होईल. त्यामुळे आपण एक सोपी साधी व्याख्या अशी करू शकतो की मानवनिर्मित असं काहीही म्हणजे काय तर संस्कृती. तरीही काही विचारवंतांनी केलेल्या ज्या व्याख्या आहेत संस्कृतीच्या त्याचंही आपण या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण करूयात. मॅलिनोव्स्की हे म्हणतात की ज्यांच्याद्वारे मानव आपली उद्दिष्टे साध्य करतो ती मानवनिर्मित साधने व माध्यमे म्हणजे संस्कृती होय. म्हणजे थोडक्यात तो काय म्हणतो आहे की मानवानं आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपली उद्दिष्ट आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी ज्या ज्या माध्यमांचा आणि साधनांचा उपयोग केला, पण कोणती साधने? मानव निर्मित साधने, नैसर्गिक नाही. वास्तवात मानव कुठल्याही साधनाची निर्मिती करताना निसर्गाची मदत घेतच असतो, परंतु जोपर्यंत ती नैसर्गिक आहेत तोपर्यंत ती संस्कृतीचा हिस्सा नसतात. परंतु मानवानं हस्तक्षेप करून, स्वतःची बुद्धिमत्ता वापरून, त्या ठिकाणी नैसर्गिक साधनांचा वापर करून स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही मानवनिर्मित साधनं किंवा माध्यमं बनवली, तर त्यांचा समावेश मॅलिनोव्स्की यांच्या व्याख्येनुसार कशात होतो? तर तो संस्कृतीमध्ये होत असतो. त्यानंतर टायलर हे एक विचारवंत आहेत. ते म्हणतात समाजाचा घटक म्हणून व्यक्ती जे ज्ञान, श्रद्धा, कला, नीतितत्वे, कायदे, रूढी आणि इतर बाबी प्राप्त करून घेतो त्या सर्वांच्या संमिश्र एकीकरणाला या ठिकाणी ते संस्कृती म्हणतात. या दोन व्याख्या दोन घटकांकडं त्या ठिकाणी नजर टाकतात किंवा त्या दोन घटकांचं स्पष्टीकरण करतात. पहिल्या घटकामध्ये आपण काही भौतिक वस्तू नजरेसमोर आणल्या असतील की मानवानं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेली माध्यमं आणि साधनं. मग यामध्ये आपल्या नजरेसमोर मानवानं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण केलेल्या भौतिक वस्तू, घर असेल, अवजारं असतील, साहित्य असेल, कपडे असतील, या नजरेसमोर आले असतील. यांची निर्मिती मानवाने केलेली आणि ह्या सर्व गोष्टी काय आहेत तर मानवनिर्मित असल्यामुळं संस्कृतीचा हिस्सा आहेत. दुसऱ्या बाजूला काही अशा गोष्टी ज्या अभौतिक आहेत, ज्या दिसत नाही आहेत परंतु त्या आहेत आणि मानवाने निर्माण केलेल्या आहेत, त्यासुद्धा संस्कृतीचा हिस्सा असतात. म्हणजे काय तर ज्ञान, श्रद्धा, कला, नीतितत्वे, कायदे, रूढी, प्रथा, परंपरा या काही दिसणार आहेत का? नाही, दिसणार नाही आहेत ह्या. परंतु यांचं अस्तित्व आहे आणि पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या सगळ्या गोष्टी हस्तांतरित होत आलेल्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा काय आहेत तर मानवनिर्मित आहेत.
तर यालासुद्धा आपण काय म्हणणार आहोत, संस्कृती. म्हणजे इथं संस्कृतीचे दोन भाग लक्षात घ्या, एक भौतिक संस्कृती आणि एक अभौतिक संस्कृती. मानवानं निर्माण केलेली, डोळ्यांना दिसणारी आणि हातांना किंवा ज्ञानेंद्रियांना जाणवणारी अशी कोणतीही वस्तू कशात ते संस्कृतीमध्ये. पण तिला आपण कोणत्या संस्कृतीचा हिस्सा म्हणणार, भौतिक संस्कृतीचा. आणि दुसरी मानवानं निर्माण केलेली, ज्ञानेंद्रियांना जाणवणारी परंतु डोळ्यांना न दिसणारी, हाताने स्पर्श न करता येणारी अशी कोणतीही वस्तू ही संस्कृतीचा हिस्सा असते. तिला आपण कोणत्या संस्कृतीचा हिस्सा म्हणणार, अभौतिक संस्कृतीचा. म्हणजे घर, कपडे, दागिने, अवजारं सगळं काय आहेत, भौतिक संस्कृतीचा हिस्सा आहेत. तर ज्ञान, कला, प्रथा, परंपरा, रूढी, कायदे हे सगळं काय आहे, तर हे अभौतिक संस्कृतीचा हिस्सा आहे. तर अशा प्रकारच्या या भौतिक आणि अभौतिक संस्कृतीची मिळून बनते संस्कृती. म्हणून एका शब्दात आणि एका वाक्यात जर त्याची व्याख्या करतो म्हटलं तर असं म्हणता येईल की मानवानं निर्माण केलेल्या भौतिक किंवा अभौतिक अशा घटकांना आपण संस्कृती म्हणू शकतो. तर अशा प्रकारची ही आपली संस्कृती, जी आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. आता या संस्कृतीत येणारे घटक कोणते कोणते याची जर तुम्ही यादी करतो म्हटला तर ते शक्य नाही आहे. कारण हजारो वर्षांच्या प्रवासामध्ये मानवानं किती वस्तूंची आणि किती घटकांची निर्मिती केलेली आहे हे नोंद करण्याच्या पलीकडचं आहे. आपण फक्त इतकंच म्हणू शकतो की अशा पद्धतीनं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत मानवानं ज्या ज्या घटकांची, वस्तूंची, गोष्टींची निर्मिती केली आहे ते सगळे घटक, त्या सगळ्या वस्तू ह्या सर्व काही संस्कृतीचा हिस्सा असतात. आता आपण यातल्या दुसऱ्या भागाकडे जाऊया, म्हणजे संस्कृतीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊयात. त्याला लक्षणे किंवा वैशिष्ट्ये असं काही म्हणू शकतो आपण. तर या वैशिष्ट्यामध्ये एक 7-8-10 वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे संस्कृती ही मानव निर्मित आहे. हे तर व्याख्येमध्येच आलं होतं की मानवानं निर्माण केलेल्या कुठल्याही घटकांचा समावेश आपण संस्कृतीमध्ये करतो. आता नद्या असतील, डोंगर असतील, दऱ्या असतील, यांना आपण संस्कृती म्हणू शकत नाही, कारण ह्या नैसर्गिक आहेत. निसर्गानं यांची निर्मिती केलेली आहे. पण त्या व्यतिरिक्त या सर्व घटकांचा वापर करून मानवानं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही साहित्य बनवलं, यंत्र बनवले, दागदागिने, घरे, कपडे, अवजारं बनवली. या सर्वांना आपण संस्कृतीचा हिस्सा मानतो. तसंच अभौतिक संस्कृतीचा हिस्सा म्हणजे रूढी, प्रथा, परंपरा यासारख्या गोष्टींचा निर्माताही माणूसच. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पिढ्यानपिढ्या मानवानं निर्माण केलेल्या आहेत. साहजिकच आहे, आपण व्याख्येचा संदर्भ घेताना, व्याख्या पाहतानाच हे वैशिष्ट्य जवळपास पूर्ण लक्षात घेतलंच होतं की अशा पद्धतीनं मुळात मानव हा विचारशील प्राणी आहे, स्वतःला जगवणारा आणि स्वतःचं अस्तित्व सतत टिकून ठेवणारा प्राणी आहे. आणि मग हे अस्तित्व काही आपोआपच टिकून राहणार नाही आहे, तर त्यासाठी मानवाला स्वतःच्या गरजा या पूर्ण कराव्या लागतील. आणि त्या पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची, वस्तूंची, घटकांची निर्मिती करावी लागेल आणि ती मानव करत गेला. त्या अर्थानं इथं संस्कृतीला आपण काय म्हणतो आहे, मानव संस्कृती ही मानव निर्मित असते, ती आपोआप निर्माण होत नाही. ती काही नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे आणि म्हणून ती आपोआप निर्माण होते असं नाही आहे. तर इथं मानवाच्या बुद्धिमत्तेचा वापर होऊनच संस्कृती मानवाच्या हातानं निर्माण होत असते आणि म्हणून तिला आपण काय म्हणतो, संस्कृती ही मानव निर्मित आहे. दुसरं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं गेलं ते म्हणजे हेतुपूर्वक निर्मिती. आता हेतुपूर्वक निर्मिती म्हणजे काय, तर काही निसर्गात नैसर्गिक प्रक्रिया घडत असतात, जसं की दिवस, रात्र, भरती, ओहोटी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका विशिष्ट नैसर्गिक नियमाच्या अंतर्गत घडत असतात. पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत राहते, त्यामुळं दिवस आणि रात्र होत राहतात. त्याच पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या प्रक्रियेचा एक परिणाम म्हणून भरती, ओहोटीसारख्या प्रक्रिया या होत असतात. ऊन, पाऊस, वारा हे पृथ्वीवर सतत पडत असतं. ह्या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत आणि या नैसर्गिक घटना एका विशिष्ट अशा नैसर्गिक नियमाच्या माध्यमातून घडत असतात. तर या अशा प्रकारच्या नैसर्गिक घटना वेगळ्या आणि संस्कृतीच्या संदर्भात मानवानं थोडक्यात मानवानं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही ज्या प्रक्रिया राबवल्या त्या वेगळ्या. म्हणजे या प्रक्रिया या हेतुपूर्वक असतात. थोडक्यात
जर पाहायला गेलं तर समुद्रकिनारा असेल, समुद्रकिनाऱ्यालगतची लोकं मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करत असतात. मग साहजिकच आहे, मासेमारी करणं हे समुद्रकिनाऱ्यालगत का घडणार आहे, किंवा त्या ठिकाणच्या लोकांचा मुख्य आहार, प्रमुख आहार हा मासेमारीच का असणार आहे, तर त्या ठिकाणचं अन्न, त्या ठिकाणी उपलब्ध असणारं अन्न मोठ्या प्रमाणामध्ये मासे हेच आहेत. मग त्या ठिकाणी कुठल्या संस्कृतीची निर्मिती झाली असेल, तर मासेमारीशी निगडीत असणाऱ्या संस्कृतीची, होड्यांची निर्मिती, मासेमारीचे वेगवेगळे प्रकार, माशांची वेगवेगळी व्यंजनं किंवा त्या अनुषंगानं स्वयंपाक, या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या आपण त्या भागातल्या, सण, उत्सव, समारंभ हे सगळे जर पाहिले तर त्या मासेमारीच्या व्यवसायाशी निगडीत असलेले पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय, तर हेतुपूर्वक अशा प्रकारच्या संस्कृतीची किंवा प्रथा परंपरांची निर्मिती त्या ठिकाणी मानवानं केलेली असते. तीच गोष्ट पठारी प्रदेशातील असेल, तीच गोष्ट बर्फाळ आणि वाळवंटी प्रदेशातील असेल, त्या ठिकाणच्या नैसर्गिक आणि भौतिक वातावरणानुसार मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न हेतुपूर्वक असतात. आपोआपच काहीतरी घडत जातं अशातला भाग नाही. मानव त्या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही विचार प्रक्रियांचा अवलंब करतो आणि त्यातून तो काहीतरी प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नातून त्याला नवनवीन गोष्टींचा शोध लागतो आणि मग मानवाच्या गरजा ह्या पूर्ण होत राहतात. त्यामुळं संस्कृती म्हणजे काही आपोआपच काहीतरी दैवी चमत्कार म्हणून मानवाच्या हातून घडून आलेला प्रकार आहे अशातला भाग नाही आहे. तर मानवानं हेतुपूर्वक त्याची निर्मिती केलेली. जसं आज आपण पाहतो आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप होत चाललेली आहे आणि डेव्हलप झालेल्या टेक्नॉलॉजीचा परिणाम म्हणून मानवी जीवन अधिक सुसह्य आणि आरामदायी होत चाललं आहे. हे काय आपोआप घडतं आहे का? नाही. तर हे सुद्धा मानवाच्या प्रयत्नातूनच घडतं आहे. म्हणजे मानव हेतुपूर्वक या सगळ्या गोष्टी घडवतो आहे. जो मोबाईल आपल्या हातामध्ये आज मी बोलतो आहे, तुम्ही ऐकताय, हा मानवानंच निर्माण केला. हा कशाचा हिस्सा आहे? संस्कृतीचाच हिस्सा आहे. हा काही आपोआपच निर्माण झाला का? नाही, मानवानं हेतुपूर्वक निर्माण केला. 2G टेक्नॉलॉजी आली, मानवाला गरज वाटली अजून स्पीड वाढवली पाहिजे. 3G आली, गरज वाटली अजून स्पीड वाढवली पाहिजे. 4G आली. आता 5Gचं टेस्टिंग चालू आहे. कशामुळं? तर आपल्याला वेळ कमी आणि कमी वेळामध्ये जास्त कामं करायची आहेत असं वाटतं आपल्याला, आणि म्हणून आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी हेतुपूर्वक काहीतरी नवीन निर्मिती करत असतो आणि ती नवनिर्मिती संस्कृतीचा हिस्सा असते. मग त्या अर्थानं संस्कृती ही काय असते? मानव निर्मित असते आणि ती हेतुपूर्वक निर्माण केलेली असते. नेक्स्ट पुढचं वैशिष्ट्य आपण पाहणार ते म्हणजे संस्कृतीचं स्वतंत्र अस्तित्व. इथं असं म्हटलं गेलं विचारवंतांच्या माध्यमातून की संस्कृती ही मानवनिर्मित जरी असली तरी तिला मानवापेक्षा वेगळं आणि स्वतंत्र असं अस्तित्व असतं. म्हणजे काही ती कोणा एका मानवाच्या मालकीची असते किंवा एकानं निर्माण केलेली असते म्हणून ती त्यासोबतच नष्ट होते अशातला भाग नाही आहे. पिढ्यानपिढ्या संस्कृतीचे काही घटक निर्माण होत आलेले आहेत आणि ते पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित होत आलेले आहेत. मानव शेवटी काय आहे? काही वर्षांचा पाहुणा आहे. तो आज पृथ्वीवर आहे, तो उद्या नसेल, परंतु त्यानं निर्माण केलेली संस्कृती ही काय त्याच्यासोबत नष्ट होणार आहे का? नाही आहे. पिढ्यानपिढ्या आपल्याकडं स्वयंपाकाचे विविध प्रकार संस्कृतीचा भाग म्हणून किंवा रूढी प्रथा परंपरा किंवा ज्ञान, कला, श्रद्धा या सगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे. ज्या व्यक्तींनी, ज्या लोकांनी संस्कृतीचे हे प्रकार त्या ठिकाणी निर्माण केले किंवा संस्कृतीमध्ये एक भर घातलेली आहे, ते आज आहेत का? नाही आहेत. परंतु त्यांनी निर्माण केलेली संस्कृती किंवा त्यांनी निर्माण केलेला संस्कृतीचा हिस्सा आजही आहे. म्हणजे मानवापेक्षा वेगळं आणि स्वतंत्र असं अस्तित्व संस्कृतीला आहे. मानव आज आहे, उद्या नसेल, पण त्याच्या माध्यमातून निर्माण झालेली संस्कृती मात्र काय? शाश्वत असेल. ती पुढच्या पिढ्यांकडे हस्तांतरित होत राहील. हजारो वर्षाआधी निर्माण झालेले प्रकार, खानपानविषयक, आहारविषयक किंवा एकूणच काय, तर संस्कृती ही मानवापेक्षा वेगळी आणि स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी स्वतःचं ठेवत असते. पुढचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं गेलं आहे सामूहिक मालकी किंवा सामायिकता. म्हणजे संस्कृती ही काय कोणाच्या एकाच्या मालकीची नसते किंवा एखाद्या समुदायाच्या मालकीची नसते. संस्कृतीचा कोणताही हिस्सा, कोणताही घटक तो पिढ्यानपिढ्या विकसित होत गेलेला असतो. खानपानविषयक संबंध असतील, आहारविषयक काही गोष्टी असतील, काही रूढी प्रथा परंपरा असतील,
या हजारो वर्षांच्या आधी निर्माण झालेल्या आहेत. ज्यांच्याकडून त्या निर्माण झाल्या, ज्या समुदायात त्या निर्माण झाल्या, त्या समुदायाची काही त्या संस्कृतीच्या त्या हिस्स्यावर मालकी असते अशातला भाग नाही आहे. कुणाचीही कशावरही अशा संस्कृतीच्या हिस्स्यावर मालकी नसते. तर पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती हस्तांतरित होते. नवीन पिढी त्या संस्कृतीमध्ये काही नवीन भर घालते आणि ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करते. पुढची पिढीसुद्धा त्यामध्ये काहीतरी नवीन भर घालून ती आणखीन पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करते. हजारो वर्षापासून अशीच संस्कृती हस्तांतरित होत 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 आपल्यापर्यंत आलेली आहे. आज आपल्यापाशी किंवा आपल्याजवळ जी हस्तांतरित होऊन संस्कृती आलेली आहे त्यात आपण आपल्या स्वतःच्या गरजेनुसार काही नवीन गोष्टींची भर घालणार आणि ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणार. त्यामुळे ती काही कोणाच्या एकाच्या मालकीची नाही आहे, ती काही खाजगी मालमत्ता नाही आहे, तर ती सर्वांची सामूहिक अशी मालकी असलेली संस्कृती आहे. म्हणजे या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की संस्कृती ही सामूहिक किंवा सामायिक मालमत्ता असलेला एक घटक किंवा एक प्रकार आहे. संस्कृतीची आणखीन काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.